आता क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून इकडून तिकडून 30 वर्ष नाही झाल्या, पडझडीला नाही आल्या, म्हणजे अति धोकादायक मध्ये झालेल्या नाही, 30 वर्ष नाही झाल्या, अशा प्रकारचं कुठून ना कुठून असा ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. काल जर आता आहे तर नवी मुंबईच्या सगळ्या बिल्डिंगचा एफआयचा जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही. गणेश नाईकच्या नांदाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे. बघा, गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो. ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे, ना त्यांना कोणी विचारत आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय करावं या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत. आणि त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सख्य सगळ्याला माहिती आहे. म्हणून इतरांनी काय कॉमेंट्स केल्या त्याच्याकडे आम्ही लक्ष सुद्धा देतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.